हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ होणार आहे मित्रांनो तो तलाठी भरती पेसा केस संदर्भात होणार आहे। एक्झॅक्टली तुमचा निकाल कोणत्या तारखेपर्यंत येऊ शकतो याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत सर्व माहिती पोहोचेल। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीची जी पेसा केस संदर्भात काय अपडेट आहे तर बघा, 23 जिल्ह्यांचा निकाल जाहीर झालेला आहे आणि 13 जिल्ह्यांचा निकाल हा पेंडिंगला आहे। तर पेसा कायदा लागू असणारे टोटल 13 जिल्हे आहेत। तर निकाल कधीपर्यंत जाहीर होईल याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। निकाल का जाहीर नाही होते याविषयी तुम्हाला ऑलरेडी सर्व माहिती माहितच आहे, फक्त निकालाची नवीन डेट काय आलेली आहे समोर याविषयी म्हणजेच। तर बघा, ऑनलाईन वेबसाईटवर आता तुम्हाला मी डायरेक्टली प्रूफ दाखवतो। या ठिकाणी तुम्ही ही इमेज पाहू शकता। या इमेज मध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे। तर बघू शकता या ठिकाणी मित्रांनो केस डिटेल्स वगैरे या ठिकाणी पेंडिंगला दाखवत आहे। डायरी नंबर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता, 40-524-2023 फील्ड ऑन 30/9/2023 11:38 सेक्शन IX या ठिकाणी बघू शकता। केस नंबर या ठिकाणी बघा, SLPC नंबर 022-109/2023 रजिस्टर्ड ऑन 3 ऑक्टोबर 2023 व्हेरीफाईड ऑन 4 ऑक्टोबर 2023। ठीक आहे, आता प्रेझेंट लास्ट लिस्टेड ऑन या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता 10/11/2024 हॉनरेबल द चीफ जस्टिस हॉनरेबल मिस्टर जस्टिस JB परदीवाला अँड हॉनरेबल मिस्टर जस्टिस मनोज मिश्रा या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। स्टेटस अँड स्टेज पाहू शकता, पेंडिंग दाखवत आहे। तर मोशन ऑफ हिअरिंग डिस्पोजल फायनल डिस्पोजल ऍट ऍडमिनिस्ट्रेशन स्टेट सिव्हिल केसेस लिस्ट ऑन डेट 5/12/2023 और डेट 10/11/2023। आता या ठिकाणी बघा, महत्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे, तुमची जी नवीन तारीख तुम्हाला देण्यात आलेली आहे ती तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। ही ऑनलाईन वेबसाईट वरील संपूर्ण माहिती आहे। तर बघा, टेंटेटिव्हली केस मे बी लिस्टेड ऑन लायकली टू बी लिस्टेड ऑन 9/4/2024 कम्प्युटर जनरेटर म्हणजे 9 एप्रिल ही परत एकदा नवीन तारीख देण्यात आलेली आहे। अगोदर तारीख देण्यात दिली होती 5 मार्च, परत तारीख दिली होती 12-13 मार्च आणि आता परत 9 एप्रिल तारीख दिलेली आहे। म्हणजे परत मित्रांनो तारीख पुढे गेलेली आहे मित्रांनो। तर आता जी सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे मित्रांनो तो 9 एप्रिलला तुम्हाला पाहायला मिळेल। म्हणजे अजून जास्त पुढे रिझल्ट थोडा लेट होत आहे मित्रांनो। तर हीच व्हिडिओ मध्ये माहिती द्यायची होती म्हणून मित्रांनो आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला। काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये विचारा। थँक्यू सो मच, धन्यवाद।